आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेजी. विकास भाऊ, काय सांगणार? नागपुरातील कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांवर आक्षेप घेतला जातोय. कसं आहे की नागपुरात आता पावसाच्या दिवसात परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की रहिवासी क्षेत्रातील लोक आपल्या घरासमोर दार उघडणे श्वास नाही घेऊ शकत, इतके कचऱ्याचे ढिगारे आणि घाण आहे. परंतु AG एन्व्हायरो, BVG या कंपन्या कचरा उचलायला तयार नाही. करोडो रुपये महानगरपालिका देते, पण 8-8 दिवस कचरा उचलत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहे, पावसाळ्यात त्या वासाने लोक त्रस्त आहे. आणि याच्यावर वारंवार सभागृहात चर्चा झाली, सभागृहात सर्व पक्षाचे आमदार बोलले. त्याच्यानंतर यांची अडचण काय आहे की हे नागपूर शहराच्या नागरिकांचं सूड घेत आहे का, हाच मोठा प्रश्न आहे. आणि मग याच्या DPCमध्ये याच्यावर चर्चा होणार आहे. कत्तलखान्याबाबत ही प्रश्न तुम्ही मागणी केलेली, काय मागणी? नाही, हे कत्तलखान्याचे लोक जो होता जो वर्षानुवर्षापासून आहे, त्यांनी अवैध काम करू नये अशी माझी मागणी आहे. परंतु ते जे वर्षानुवर्षापासून तो त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन आहे, आज 2 महिन्यापासून ते रिकामे आहेत. तर महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्यांच्यावर त्या अटी आहे, पोलीस विभागाने त्यांनी कायद्याच्या चाकोरीत राहून त्यांचा जो व्यवसाय आहे तो सुरू करून द्यावा ही मागणी आहे. त्याच्यासाठी ते लोक इथे आले होते. कॅमेरामॅन सचिन साहेब आमचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.